जानकाईपूर येथील ग्रामस्थांचे मारेगाव तहसील कार्यालयावर धडक। गावठाण जमीन आणि मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाला निवेदन। मारेगाव तालुक्यातील खंडणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जानकाईपूर येथील ग्रामस्थांनी सोमवारी एकत्र येत मारेगाव येथील तहसीलदार, पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती प्रशासनाला आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। मिळालेल्या माहितीनुसार जानकाईपूर येथील रहिवासी गेल्या 3 पिढ्यांपासून या गावात वास्तव्यात आहे। ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे। जमिनीच्या वादामुळे जानकाईपूर गावात रस्ते, शाळेचे कंपाऊंड, भिंत यांसारखी मूलभूत शासकीय विकास कामे अडचण येत आहे। जानकाईपूर येथील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाला निवेदन दिले असून प्रशासनाने या समस्येवर त्वरित तोडगा काढून गावाचा विकास मार्ग मोकळा करावा अशी ठाम मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ। आता गावात म्हणजे ते सर्वे करायला आले, तो शेतमालक म्हणते का तुमचा गाव माया शेतामध्ये आहे म्हणून तू ते करू देत नाही। कोण शेतमालक? कोण शेतमालक म्हणजे चिमणा जनार्दन, तो सर्वे नाही का, सर्वे करू दिला नाही। पुन्हा तिथे रपटा आहे, तर रपटा सुद्धा येऊ देत नाही। आणि आम्ही आमच्या शाळेचं कंपाऊंड आहे ते सुद्धा होऊ दिला नाही। म्हणजे कोणतेच कामं येऊ देत नाही। कामं आले का आडवस होते, म्हणजे कोणताही कामं आले ग्रामपंचायतून तर कामं होऊ देत नाही। तर आम्हाला तर कामं तर करावंच लागेल ना, मग आमचं गाव आहे ना, तर आम्ही तर करणारच आहोत। आम्ही ते त्याला देणारच नाही ना, म्हणून आता आम्ही इथपर्यंत पोहोचलो म्हणा। काय मागणी काय आपली आता? मागणी म्हणजे आमचं सगळं काम झाले पाहिजे ना। 3 पिढ्यापासून आमचं गाव आहे, गावठाण आहे। गावठाण तुमचं कुठं आहे म्हणते, तर गावठाण आहे ना आमचं। आज गट ग्रामपंचायत खडणी येथील जानकाईपूर, तर जानकाईपूर येथील संपूर्ण गावकरी त्यांनी आपल्या गावाविषयी समस्या घेऊन पंचायत समितीच्या प्रांगणात आले। प्रांगणात आल्यानंतर आम्हाला असं माहीत पडलं की खरोखरच जानकाईपूर या गावावर अन्याय होऊन राहिला। एक व्यक्ती संपूर्ण गावात अडथळा देत आहे। कुठल्याही शासनाच्या योजना आल्या तर तो होऊ देत नाही, कारण माझी जमीन असं तो म्हणत आहे, तर असं शक्य होत नाही। म्हणून आम्ही त्यांची समस्या या ठिकाणी जाणून घेतली। शासन एकीकडे गाव विकासासाठी निधी देतो, परंतु अशा लोकांमुळे गाव हा वंचित राहू नये यासाठी आम्ही ह्या प्रकरणात लक्ष दिलं आहे। आणि आम्ही खंबीरपणे भारतीय जनता पार्टीतर्फे सांगतो की गाव विकासासाठी कुणी असा अडथळा करण तर आम्ही त्याच्या विरोधात आहोत आणि गावाच्या सोबत आहोत। त्यांनी आत्ताच माननीय तहसीलदारासोबत चर्चा केली। त्यांनी उद्या गावात जाऊन चौकशी करणार आहे। पोलीस स्टेशनला सुद्धा रिपोर्ट दिला आहे, तिथून सुद्धा चौकशी होणार आहे। आणि आत्ता पंचायत समिती माननीय BDO साहेबाकडे निवेदन दिलं आहे त्यांनी, तरी यांच्या निवेदनावर योग्य ती कारवाई होऊन त्यांना न्याय मिळावा एवढं मी या ठिकाणी सांगतो। मी सरपंच दयानंद कोळमेते, मेंढणी अंतर्गत जानकाईपूर इथे वाल कंपाऊंड जिल्हा परिषद शाळा जानकाईपूर इथे ते पण प्रलंबित आहे। सदर शेतकरी करू देण्यास असमर्थ आहे आणि वारंवार तक्रारी करतात आणि अपमानास्पद भाषा वापरून अपमानित करतात। पदाधिकारी म्हणा, कर्मचारी म्हणा, इवन गटविकास अधिकारीसुद्धा गेले होते, माझे जिल्हा परिषद सदस्य गेले होते आणि गावकरी पण सर्व लोकांना अपमानित करून काहीतरी उपस्थित मुद्दा करून तक्रारी देण्यात ते लोक तरबेज आहे। त्यामुळे आम्ही ते BDO साहेबाकडे निवेदन द्यायसाठी आलो। काय संबंधित व्यक्तीचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की सदर जागा आमच्या शेतामध्ये येते बा, जानकाईपूर असं म्हणणं पडलं त्यांचं। त्यामुळे तर आपण कुठली मागणी घेऊन आला आता? आमच्या 3 पिढ्या झाल्या तिथे जानकाईपुरावर, तिथे वास्तव्यास आहो आम्ही। मालमत्ता क्रमांक आहे आमच्याकडे, आम्ही घरपट्टी आहे आमच्याकडे, सगळ्या गोष्टी आमच्याकडे, तरी पण म्हणतात की आमची जागा होती। वास्तविक पाहता ती जागा त्यांची नाही। त्यांनी रितसर मोजणी करून घ्यायला पाहिजे स्वतःच्या, आणि जर येत असेल तर आमचं दुमत नाही।
मारेगाव येथे खन्नी ग्रामपंचायत क्षेत्रातील जानकाईपोड येथील ग्रामस्थ महिला व सर्व पुरुष किमान संपूर्ण गाव म्हणण्यास हरकत नाही, 1-2 लोक 3-4 लोक सोडले तर पूर्ण संपूर्ण गाव या पंचायत समितीमध्ये इथं आज निवेदन देण्याकरता आला. यांची प्रमुख मागणी, यांचं वास्तव्य त्या जानकाईपोडामध्ये 3 पिढ्यांपासून यांचं त्या गावामध्ये वास्तव्य आहे आणि त्याच्या अगोदर एक शेतकरी चिमणा जनार्दन आत्राम व त्या सामाजिक क्षेत्रात ते एक 28 एकराचा तिथं भूखंड आहे. त्याच्यामध्ये 3 ते 3.5 एकरात हा गाव पूर्ण वसलेला आहे. आज त्यांनी ती जागा ते जमीन माझी म्हणून त्यांनी आज दावा करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती जमीन त्यांना ह्या गाव वसल्यानंतर काही वर्षानं त्याला एका याच्यात भेटलेली जमीन आहे ती त्याला काय म्हणतो आपण कुळ कायद्यानुसार त्याला मिळालेली जमीन आहे, परंतु गाव वसल्याच्या 10-20 वर्षानंतर तर आज तो 100 वर्षानंतर आज तो दावा करत आहे की इथं जमीन ही जमीन आमची हो, आमच्या मालकीची, आणि तुम्ही गाववाले इथून उठून चालले जावा. आज ते शक्य होणार नाही. त्यामुळे आज गावातले ग्रामस्थ महिला संपूर्ण गाव या ठिकाणी मारेगावला तहसीलदार इथं निवेदन दिलं, पोलीस स्टेशनमध्ये दिलं आणि पंचायत समितीसुद्धा इथं निवेदन दिलं. तर यांचा आणि दुसरी गोष्ट, ज्या एक सुनील पोतू आत्राम यांची आई सरपंच असताना ती विहीर दानपत्र करणाऱ्या विहिरीला लिहून दिलं त्या गावासाठी, आणि आज तो म्हणते का ती विहीर माझी वय. आज त्या गावा लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे आणि गावाची आज कोणती योजना आली तर गावामध्ये योजना होऊ देत नाही तो माणूस, रोड होऊ देत नाही, शाळेला कंपाऊंड होऊ देत नाही. आज शाळासुद्धा प्रत्येक म्हणजे पुरी बांधलेली शाळा आहे, परंतु आज तो माणूस स्वतःची जमीन समजून जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहे. ते कदापि शक्य होणार नाही. काय निवेदनातल्या काय मागण्या आहेत? निवेदनाच्या मागण्या त्या असायच्या, ती जमीन म्हणजे आमचं गावठाण आहे बा, ते आमचं, आम्हाला त्या गावठाण्यात इथं वास्तव्य मी 3 पिढ्यापासून आम्ही करत आहोत, ते आमच्या मालकीचं आमच्या ताब्यात राहावं आणि इथं आमच्या शासकीय ज्या कोणत्या इमारती असो, कोणत्या शासकीय जे विकासात्मक जे शासनाच्या कोणत्या योजना येतात त्या योजना आमच्या गावामध्ये व्हावं, ही आज यांची अपेक्षा आहे. अंतर्गत मोजा जानकाईपोड जे बसून आहे 3 पिढ्यापासून बसून आहे आणि शासनाचा GR आहे की 26 मार्च 2026ला जे गावठाणच्या जागेवर राहत आहे अशा लोकांना 2011च्या अगोदरचा जो काही शासकीय पुरावा आहे त्या पुराव्यानिशी त्यांना पट्टी द्या आणि ती जागा त्यांच्या नावे करून द्या असं शासनाचा GR असल्यामुळं आणि हे जानकाईपोड येथील लोक 3 पिढ्यापासून तिथं वास्तव्य करत असल्यामुळं त्यांचा त्या जागेवर सदर जागेवर आज हक्क आहे. तरी माझी शासनास व गटविकास अधिकाऱ्यास अशी विनंती आहे, या सर्व लोकांच्या नावे ही जागा 26 मार्च 2026च्या GR नुसार करून देण्याची कृपा करावी अशी माझी रास्त मागणी.